तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। 1 मे महाराष्ट्र दिनापासून ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलता वाचता लिहिता येणार नाही त्यांचे आता परवाने रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले आहेत। मात्र पाहायला गेल्या 2 दिवसापासून मराठी आणि अमराठीचा वाद आपल्याला पाहायला मिळतो। त्यातच आता मनसेने देखील मराठी अनिवार्य या संदर्भात आता स्वागत केलेलं आहे। या परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला त्यांनी देखील स्वागत करत या ठिकाणी आता बॅनरबाजी करण्यात आली। ठाण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर पाहायला गेलं तर या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव असेल या सुशांत डोंबे यांच्या वतीने थेट आता रिक्षा स्टँडच्या इथेच बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे। या बॅनरवरती मजकूर लिहिण्यात आलेला आहे। त्या पाहायला गेलं तर एक प्रकारे रिक्षा चालकांना एक प्रकारे इशाराच देण्यात आलेला आहे। तुम्हा उपऱ्यांना मराठी येत नाही म्हणून बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा ही गाठ मनसेशी आहे, हे कदापि सहन केले जाणार नाही। खळखट्याक अशा प्रकारचा मनसेचा इशारा देणारा बॅनर या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाच्या बाजूलाच नौपाडा भागात झळकताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता मराठी आणि अमराठीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे शिवसेनेतच 2 गट आपल्याला पाहायला मिळाले। या ठिकाणी मनसेने देखील आता या मराठी सक्तीवरनं आता या ठिकाणी रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता मराठी अनिवार्य असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यांना मराठी वाचता आणि लिहिता बोलता येणार नाही अशा रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होणार आहेत। त्यामुळे मोठा धसका देखील या ठिकाणी रिक्षा चालकांनी घेतलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता यावरती RTO प्रादेशिक परिवहन विभागाकडून येणाऱ्या काळात ह्या रिक्षा टॅक्सीवाल्यांचे परवाने कशाप्रकारे रद्द केले जाणार, कशाची कारवाई हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र 1 मेला काही दिवस अवघे शिल्लक असताना अशा प्रकारची आता लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात मराठी बोलणं लिहिता वाचता शिकणं येणं गरजेचं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जे अमराठी लोक आहेत त्यांना जर मराठी वाचता बोलता येत नसेल तर त्यांचे परवाने रद्द होणार आहेत। त्यामुळे या कारवाईकडे सर्वांचंच आता लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, TVN मराठी, ठाणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।